नमस्कार मित्रांनो, फार्मा स्टुडंटसाठी एक खूप इम्पॉर्टंट अपॉर्च्युनिटी आली आहे. जर तुम्ही डी-फार्म, बी-फार्म किंवा एम-फार्म कंप्लीट केलं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. एकाच ठिकाणी मल्टिपल फार्मा कंपनीज हायरिंग करत आहे आणि सिलेक्शन चान्सेस पण हाय आहे. हा ओपन मेगा कॅम्पस ड्राईव्ह ऑर्गनाईज केला आहे डॉक्टर राजेंद्र घोडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अमरावती आणि वैभव एंटरप्राइजेस या दोघांच्या मध्ये आहे. त्यात बघा, हायरिंग कंपनीजमध्ये इन्क्लूड आहेत स्नेहल फार्मा आणि सर्जिकल प्रायव्हेट लिमिटेड, अंकित पल्प्स अँड बोर्ड्स प्रायव्हेट लिमिटेड, झीम लॅबोरेटरीज, निकिता फार्मास्युटिकल स्पेशालिटीज प्रायव्हेट लिमिटेड. तुम्हाला जॉब रोल्स कोणकोणते आहे? क्वालिटी अश्युरन्स ऑफिसर, क्वालिटी कंट्रोल ऑफिसर आणि प्रोडक्शनमध्ये तुम्हाला जॉब मिळणार आहे. त्यानंतर डिटेल्स जर आपण व्हेन्यूबद्दल बोललो तर व्हेन्यूसाठी तुम्हाला डॉक्टर राजेंद्र घोडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अमरावती यांच्या सेमिनार हॉलमध्ये हे ऑर्गनाईज केलं गेलेलं आहे. डेट राहणार आहे 16 एप्रिल 2026. टाईम ठीक सकाळी 10 वाजता तुम्हाला तिथे पोचावं लागणार आहे. जॉब लोकेशन नागपूर राहणार आहे. आणि क्वालिफिकेशन बघा, जर तुम्ही डी-फार्म, बी-फार्म आणि एम-फार्म केलं असेल तर तुम्ही यासाठी एलिजिबल आहे. तुम्ही फ्रेशर असाल, एक्सपिरियन्स असाल, दोन्ही कॅन्डिडेट्स इथं अप्लाय करू शकता. त्याचसोबत इंटरव्ह्यूला जाताना इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन हे आहे की तुम्हाला अपडेटेड रेझ्युमे 2 ते 3 कॉपीज तुम्हाला घेऊन जावं लागते. त्यानंतर एज्युकेशनल सर्टिफिकेट जे पण तुम्ही आतापर्यंत जमा केले असेल, तुम्हाला तुमच्याकडे असेल ते तुम्ही सोबत घेऊन जा. त्यानंतर तुमचा ID प्रूफ घेऊन जा. त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो घेऊन जा. पोस्टरमध्ये दिलेला हे QR कोड जे दिलेला आहे यावर स्कॅन करून रजिस्ट्रेशन करणे खूप मॅन्डेटरी आहे. जर तुम्हाला फार्मा फील्डमध्ये जॉब पाहिजे असेल तर ही अपॉर्च्युनिटी बिलकुल मिस करू नका. एकच दिवशी मल्टिपल कंपनीजसोबत इंटरव्ह्यू देण्याचा चान्स मिळणार आहे. व्हिडिओ लाईक करा, फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि असेच फार्मा अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. फार्मा स्टुडंट्स मेगा जॉब ड्राईव्ह, फ्रेशर एलिजिबल आणि हे कधी होणार आहे तर 16 एप्रिल. मार्क द डेट. फार्मा एक्झाम सर्कलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.